केडगावमध्ये धडक छापा, 41 लाखांचा अवैध गॅस रिफिलिंग रॅकेट उद्ध्वस्त, एलसीबीची मेगा कारवाई। अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर छापा मारून तब्बल 41,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई केडगाव बायपास रोड लगत असलेल्या अनुराज टायर गोडाऊनमध्ये करण्यात आली। पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पथकाने तातडीने ही कारवाई केली। गोडाऊनमध्ये एचपी कंपनीच्या टँकरमधून बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये जुगाड करून गॅस भरण्याचं धाडसी काम सुरू होतं। या छाप्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये कृष्णा दहीफळे, आदित्य पवार, विश्वास शिंदे आणि जनातुल शेख तर मुख्य आरोपी आणि गोडाऊन मालक राजू साबळे हे फरार आहेत। या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालानुसार 17 टन एचपी गॅस, किंमत ₹8,36,339, गॅस टँकर, 20 रिकाम्या टाक्या, 5 भरलेल्या टाक्या, छोटा हत्ती टेम्पो, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, नोझल, पाईप, एकूण किंमत ₹41,26,339 हे सर्व रिफिलिंग परवाना नसताना धोकादायक पद्धतीने केलं जात होतं, ज्यामुळे मोठा स्फोट होण्याचा गंभीर धोका देखील होता। आरोपींवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करतात। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।